आणि अशातच जगात कुठेही युद्ध पेटलं की लगेचच सोन्या चांदीचे भाव वाढतात। इस्रायल इराण युद्धाच्या वेळीही तसंच झालं। मात्र जसजसे दिवस वाढू लागले तसं सोनं चांदीच्या दरात पुन्हा घसरण सुरू झाली। सोन्या चांदीचे दर युद्धकाळातही अस्थिर का झालेत जाणून घेऊ। पश्चिम आशियातील देशांमध्ये तणाव वाढलाय। युद्धाच्या तडाख्यामुळे तेलाच्या किमतीतही वाढ होती आहे। अनेक देशांवर तेल आणि गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झालाय। अशा आपत्कालीन परिस्थितीत सोनं आणि चांदीच्या दरात कमालीची घसरण होती आहे। आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा 1,65,000 रुपयांवर पोहोचलेत, तर 1 किलो चांदीचे दर 2,80,000 रुपयांपर्यंत पोहोचलेत। कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात 1,000 रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदीचा भाव तब्बल 10,000 रुपयांनी खाली उतरलाय। जागतिक अस्थिरतेमुळे सोनं आणि चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढतील असा अंदाज होता, मात्र प्रत्यक्षात नेमकी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे। सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं आणि चांदीकडे पाहिलं जातं, मात्र सोनं आणि चांदीचे दरही दिवसागणिक अस्थिर होताना दिसतायत। त्यामुळे अमेरिका इराण युद्धाचा सोनं चांदीवर कसा परिणाम होतोय आणि पुढील काही दिवस सोने चांदीच्या खरेदीसाठी कसे असतील ते समजून घेऊया। चांदी ही केवळ दागिन्यांपुरतीच मर्यादित नसून चांदी ही सोलर, इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांदीचा वापर होतो। त्यामुळे चांदीचे दर तुर्तास जरी आपल्याला वाटत असेल कमी झालेले असेल, पण भविष्याचा विचार करता चांदीचे दर हे आपल्याला वाढलेलेच दिसतील। वर्षभरात जर आपण विचार केला की मागच्या वर्षी काय दर होता, आता काय दर आहे, याच्या पुढे सुद्धा आपल्याला चांदीने ज्या पद्धतीने रिटर्न दिलेले आहेत गुंतवणूकदारांना, त्याच पद्धतीने याच्या पुढे सुद्धा आपल्याला देण्याची शक्यता आहे। परिस्थितीचा जर विचार केला फ्युचरचा, आम्ही ग्राहकांना हा सल्ला देतो, थोडी थोडी करत चांदी जमा करत चला। दीर्घकाळाचा विचार करा। दीर्घकाळानंतर ते सोनं असू द्या किंवा चांदी असू द्या, आपल्याला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचे रिटर्न हे चांदीच्या मार्फत मिळू शकतात। अमेरिका इराण युद्ध पेटलं तेव्हा सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ झाली। 1,86,000च्या घरात असलेलं सोनं 2 लाखांचा विक्रमी आकडा पार करेल असा अंदाज होता, तर चांदीची किंमतही 3 लाखांच्या पार जाईल असा अंदाज व्यक्त केला जात होता। मात्र हे सर्व अंदाज फोल ठरले आणि सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। आखाती देशात अजूनही युद्धाची आग भडकलेलीच आहे, मात्र सुरुवातीच्या तुलनेत या युद्धाची तीव्रता काहीशी कमी झाली आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधलं युद्ध लवकरच संपेल अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे सोन्या चांदीत गुंतवणूक करताना सावध पावलं उचलणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।